रायपूरमध्ये वीरश्री चांदपूरकर लढणार का? हिंगणा नागपूर जिल्हा परिषद सर्कलचे आरक्षण जाहीर होताच हिंगणा तालुक्यात 5 गट आहेत. त्यापैकी फक्त एकाच जागेची सर्वात जास्त चर्चा सुरू आहे, ती म्हणजे रायपूर सीट एकदम हिट असे म्हणण्याची वेळ आली आहे. सौ वीरश्रीताई अनिल भाऊ चांदपूरकर यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षात शिरोधार्य असून पक्कीच आहे असं खात्रीलायक सूत्राद्वारे समजले. आगामी जिल्हा परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर रायपूर वडधामना क्षेत्रात वीरश्रीताई अनिल भाऊ चांदपूरकर या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. समाजातील विविध स्तरांमध्ये कार्यरत असलेल्या संवेदनशील आणि कार्यतत्पर अशा या महिलांनी त्या लोकसंपर्क, सेवा आणि प्रामाणिक कार्यामुळे मतदारांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. वीरश्रीताई चांदपूरकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या सबलीकरणासाठी, गरीब वंचित घटकांच्या समस्यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी सातत्याने कार्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. प्रत्येक उपक्रमात त्यांचा पुढाकार, लोकांच्या दुःखात जाऊन जाणारी वृत्ती आणि मनमोकळा संवाद यामुळे त्या जनतेत विश्वासार्ह नेत्याच्या रूपाने ओळखल्या जातात. त्यांचे पती अनिल भाऊ चांदपूरकर यांनी 12 वर्षांपूर्वी आमदार समीर भाऊ मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पक्षासाठी तन, मन आणि धनाने काम केले. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी उमेदवारी मागितली होती, मात्र वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार त्यांनी प्रामाणिकपणे माघार घेतली. त्यानंतर रायपूर ग्रामपंचायतची निवडणुकीत सरपंच पदासाठीही त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती, परंतु ती पक्षाने नाकारली. आता मात्र पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी रायपूर वडधामना जिल्हा परिषद क्षेत्रात सौ वीरश्रीताई अनिल भाऊ चांदपूरकर यांना उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी पुढे येते. पक्षाकडून त्यांना प्राधान्य मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असून यामुळे या मतदारसंघातील राजकारणाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रायपूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये रायपूर, वडधामना, सावरघोटा, पेंढरी, नागलवाडी, खैरी पन्नासे, किन्ही, धानोली, मांगली, जुनेवाडी, नांदा खुर्द, उकळी, मंगरुळ, खैरी खुर्द, निलडोह, पन्नासे, सिनका, रिठी, मेटाउमरी, गिरोला, मसाळा, रिठी या गावांचा समावेश आहे. रायपूर जिल्हा परिषद क्षेत्रात एकूण ग्रामपंचायतीची संख्या 8 असून एकूण गावे 19 तर एकूण लोकसंख्या 27,291 आहे. या सर्कलमध्ये गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची स्थिती विकासाचा अभाव स्पष्टपणे दर्शवित आहे. जागोजागी पडलेले जीवघेणे खड्डे, रस्त्यावरील गिट्टीचे ढिगारे या सर्व गोष्टी स्थानिक रहिवाशांना रहदारी करताना हालअपेष्ट सहन कराव्या लागतात. संगमाडी, खैरी पन्नासे या गावाला जोडणाऱ्या पुलाची दयनीय अवस्था, रायपुरात व्यापार संकुलाचा प्रश्न, सोमवारी भरणारा आठवडी बाजार राज्य महामार्गाच्या रस्त्यावरच भरतो, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. रायपुरात बस स्थानकाची दयनीय अवस्था, महिला पुरुषांसाठी स्वच्छालयाची व्यवस्था नाही. अनेक गावात पिण्याच्या पाण्याच्या समस्या, अनेक गावात आरोग्याची सेवा नाही. प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आजही खाली आहेत. अनेक गावातील सिमेंट रस्त्यांना भेगा पडल्याचं दिसून येते. गावखेड्यातील रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागतो. अजूनही काही ग्रामपंचायत इमारत अपुरी पडत आहे. शाळेमधील सतत घटणारी पटसंख्या, प्रामाणिक शिक्षकांचा अभाव याकडे लोकप्रतिनिधींचे होणारे दुर्लक्ष यामुळे अनेक शाळा बंद पडलेल्या आहेत. याची जबाबदारी जेवढी शिक्षकांवर आहे तेवढीच लोकप्रतिनिधीवर आहे, कारण शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची मोठी जबाबदारी लोकप्रतिनिधीवर असते. ग्रामीण भागातील विद्यार्थी, गरीब विद्यार्थी, शेतकरी, शेतमजुराचे पाल्य यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याने विद्यार्थी आपला नवीन मार्ग निवडत आहे. अशा पालकांच्या अनेक प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे. जनता टाइम्स व जटा टीव्ही चॅनलसाठी विनायक इंगळे गुरुजी, हिंगणा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.